सुरक्षा रक्षक मित्रांनो, नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. एवढं पावसाने झोडपलं असताना सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने काल बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एकत्र आलात आणि आपल्या तीव्र भावना सुधारित वेतन व भत्तेवाढीबाबत शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यात. त्याबद्दल तुमचे खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 3 जुलैला सुद्धा आपण मोठ्या संख्येने जमला होता पाऊस असताना, आणि तिथे आपण कामगार मंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्या नजरेस ही वस्तुस्थिती आणली की सुरक्षा रक्षक मंडळाचे, खास करून मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तसंच पुणे जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांकडून शासनाकडे अजून सुधारित वेतन भत्तेवाढीचे प्रस्तावच आले नाहीत आणि त्या दिरंगाई होते. आपण हस्तक्षेप करावा आणि आपण निवेदनही दिलं. आपण आंदोलन आझाद मैदानामध्ये करत असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहितदादा पवार आले होते. अन्य काही आंदोलनाला भेट द्यायला, पाठिंबा द्यायला. त्यांनी आपल्यालाही भेट दिली, आपल्यालाही पाठिंबा दिला. तसंच महाराष्ट्राचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांनाही भेटतो आणि हे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यास माझ्या वतीने मी त्यांना विनंती करतो किंवा सांगतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि त्या पद्धतीने ते काल आले होते. त्यांनी कामगार आयुक्तांसमोर आपलं परखड मत व्यक्त केलं आणि 8 दिवसाच्या आत हे प्रस्ताव सादर करावे असं त्यांना सांगितलं. त्यांनी 3 तारखेला ते आले, कालही आले. त्याबद्दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आताच खरा कसोटीचा काळ आहे. काल दुपारी मोर्चाच्या संपूर्ण काळात मी हजर नव्हतो, कारण मला मंत्रालयामध्ये कामगार मंत्री आकाशजी पुणकर यांनी सर्व कामगार संघटना ज्या प्रमुख आहेत, केंद्र सरकारने मान्यताप्राप्त ठरवलेल्या, त्यांच्यावर चर्चा ठेवली होती. जे 4 नवीन कामगार श्रमसंहिता लागू करणार आहेत त्या संदर्भात आपलं मत काय जाणून घेण्याकरता तेव्हा मी तिथे गेलो होतो. त्यामुळे पूर्ण वेळ मी मोर्चामध्ये सामील होऊ शकलो नाही. अर्थात तिथे गेल्यामुळे मला आपले प्रश्न कामगार मंत्र्यांसमोर थेट मांडणं आणि इतर सगळे जे उच्च अधिकारी होते त्यांच्यासमोर मांडणं पण शक्य झालं. त्यांना आजचं मी सगळं सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने पुणे आता एक ठरलेलं आहे. म्हणजे त्या 2 दिवसाच्या आंदोलनात आपण काय मिळवलं, 3 आणि 7 जुलैच्या 2 आंदोलनात